नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. तर बघा, तुम्हाला थंबनेल बघून एक आयडिया झाली असेल की जो काही स्पॉट राऊंड पहिला आहे, ओके, तो सगळीकडे सुरू झालेला आहे. ठीक आहे, मी कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये काय शेड्यूल आहे आणि कुठे लाईव्ह सुरू झालेला आहे या सगळ्या गोष्टी मी क्लिअर कट करतो. बघा, सर्वप्रथम आपण CEP कॉलेजचं बघूया. ओके, CEP कॉलेजनी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट जारी केल्यानंतर त्यांच्या शेड्यूल वाईज त्यांचं सगळं सुरू आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता ही पहिली जी काही PDF आहे CEPसाठी आहे. आणि CEPचा स्पॉट राऊंड पहिल्यासाठी जो काही शेड्यूल होता बघा, महाराष्ट्र CET राऊंड 1. ओके, तर 10 तारखेला सकाळी 8चं रिपोर्टिंग टायमिंग होतं, ज्यांचा मेरिट नंबर 1 ते 100च्या मध्ये होता. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता म्हणजे ज्यांचा मेरिट नंबर आहे तशाप्रमाणे त्यांनी एक 2-2, 3-3 घंट्याच्या गॅपने, जसं सकाळी 8 वाजता 101 ते 200 वाल्यांना सकाळी 11 वाजता, 1 वाजता, 6:30 वाजता असं सगळ्यांना बोलवलेलं आहे. ओके, आणि हे JEE कॅन्डिडेटसाठी, इथं लक्षात, JEE कॅन्डिडेटचा जो काही राऊंड आहे तो राऊंड उद्याला आहे. ओके, तुम्ही बघू शकता इथं म्हणजे 11 तारखेला आहे. तर म्हणजे आत्ता 10 तारखेला जो काही राऊंड आहे CEP टेक महाराष्ट्र जनरल BTECसाठी, ओके, जो काही राऊंड आहे तो महाराष्ट्र CETचा म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सनी CETचा स्कोरवरून तिथं स्पॉट राऊंडसाठी अप्लाय केला होता, ओके, त्यांच्यासाठी ॲडमिशन शेड्यूल फॉर द महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स अँड ऑल इंडिया. ठीक आहे, हा झाला महाराष्ट्राचा. ऑल इंडियाचा जो जर बघितला तर तुम्ही 11 तारखेला आहे. इथं लक्षात आणखी काय मला बघू द्या, लेट मी चेक. ठीक आहे, इथं लक्षात 10 तारखेला आज एवढंच आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी CETच्या स्कोरवरून तिथं अप्लाय केला होता, ओके, त्यांच्यासाठी स्पॉट राऊंड सुरू झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट कॉलेज घेऊया आपण. आफ्टर PICT कॉलेजचं बघा, PICT कॉलेजचा शेड्यूल त्यांची फायनल मेरिट लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता 10 तारखेला कॅन्डिडेट रिपोर्टिंग टू द PICT फॉर द स्पॉट राऊंड फर्स्ट. ठीक आहे, रिपोर्टिंग टायमिंग त्यांनी दिला होता सकाळी 8 ते 9:30. आणि मेरिट वाईज 1 ते 2,500च्या मधात जो होता, ओके, त्यांच्यासाठी ओके, महाराष्ट्रासाठी, ओके, किंवा ऑल इंडियासाठी जो टाईम होता तो 8 ते 9:30च्या मध्ये. ठीक आहे, सेशन 10ला आणि काउन्सिलिंग सेशन दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर लंच ब्रेक आहे. ओके, आणि ज्यांचा मेरिट 2,501 ते 6,000 आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिपोर्टिंग टायमिंग आहे 1:30 ते 2. आणि जो काही काउन्सिलिंग सेशन आहे तो 6:30 वाजता सुरू होणार आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट डिस्प्ले ऑफ द म्हणजे पुढल्या समजा जर काही परत जर वॅकन्सी जर राहिल्या तर ते परत जारी करणार. ओके, 10 तारखेला म्हणजे नोटीस पण येणार किंवा आपल्या वेबसाईटवर पण नोटीस येणार, कॉलेजच्या नोटीस बोर्डवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता KJSITचं बघा, KJ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचा तुम्ही बघू शकता. यांचं जो काय आहे ना कॅन्सलिंग वॅकन्सी शेड्यूल ऑफ ॲडमिशन प्रोसेस काउन्सिलिंग राऊंड फर्स्ट. म्हणजे यांचं लिंग्विस्टिक, गुजराती लिंग्विस्टिक मराठी. ठीक आहे, नॉन मायनॉरिटी बघा, जे म्हणजे मायनॉरिटी अंतर्गत येतात, ओके, त्यांना 9 तारखेलाच त्यांना बोलवलं होतं इन फायनल मेरिट लिस्ट फॉर अगेन्स्ट कॅप वॅकन्सी, की 9:30 वाजताचा रिपोर्टिंग टाईम होता. ओके, आणि नॉन मायनॉरिटी इन फायनल मेरिट 1 ते 300 ज्यांचा रँक आहे त्यांना 2 वाजता बोलवलं होतं. आणि 301 ते 600 त्यांना 4:30 वाजता, 601 ते 1000 7:30 वाजता. आफ्टर दॅट ज्या विद्यार्थ्यांचा 1001 ते 1400च्या मधात रँक आहे त्यांना आज, ओके, म्हणजे 10 तारखेला, ओके, बुधवारी बघू शकता तुम्ही 9:30ला बोलवलं होतं. म्हणजे 1401 ते 1800 पर्यंत 1:30 वाजता. ठीक आहे, 10 तारखेला, ओके, स्पॉट राऊंड पहिला 10 तारखेला त्यांचं कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, आणि 1801च्या ऑनवर्ड्स त्यांना 4:30 वाजता टाईम दिला. ठीक आहे, हे KJSITचं. तर आफ्टर दॅट पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं तुम्ही ॲडमिशन शेड्यूल बघू शकता. त्यांचं फायनल मेरिट लिस्ट पण आलेली आहे. ओके, आपण ॲडमिशन शेड्यूल बघूया. बघा, ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट नंबर 1 ते 300 आहे अशा विद्यार्थ्यांना सकाळी 9चा रिपोर्टिंग टाईम होता स्लॉट 1मध्ये. आफ्टर दॅट 301 ते 600 विद्यार्थ्यांसाठी होता 10चा रिपोर्टिंग टाईम. हा पूर्ण रिपोर्टिंग टाईम दिलेला महाराष्ट्र CET कॅन्डिडेटसाठी. ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी पण रिपोर्टिंग टाईम बघू शकता. इन्स्टिट्यूट मेरिट वाईज, ओके, 1 ते 300 वाल्यांसाठी 9, म्हणजे सगळ्यांकडे, म्हणजे ज्या ज्या कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंड होणार होते अशा सर्व ठिकाणी स्पॉट राऊंड लाईव्ह सुरू झालेला आहे. ठीक आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथे सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर, ओके, रिपोर्टिंग टाईमनुसारच त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आपला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. ओके, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.